कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा चरणाचा अभंग आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज मागणी मागतात। संतांनी मागणी मागावं हे जरा दुर्मिळच आहे। संतांनी जेव्हा जेव्हा मागणी मागितली तेव्हा समाजासाठी मागितली। आता विश्वात्मके देवेने वागज्ञ तोषावे तोषोने मज द्यावे पसायदान आहे जे कायांची व्यंकटी सांडू। पसायदानात बघा जे काही मागितलं ते जगासाठी मागितलं। पण या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज पहिल्यांदा स्वतःसाठी काहीतरी मागताना दिसतात। पण काय मागितलं हा महत्वाचा भाग आहे। दरवर्षी पंढरीची वारी करणारे वारकरी पंढरपूरला जातात तसे तुकाराम महाराज सुद्धा जायचे। यावेळेला जेव्हा तुकाराम महाराज पंढरपूरला गेले, डबडबलेले डोळे हृदय भरून आलेलं आणि पांडुरंगाच्या दर्शनाची एक आस होती। जसं पांडुरंगाचं राऊळ जवळ आलं तसं तुकाराम महाराजांनी टाहो फोडला। चुकली या माय बायावर पाहे तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटचे केशवा। रावळ्यात जे गेले आणि विठ्ठलाच्या चरणावरती मस्तक ठेवलं। क्षेमलिंगन दिली पायी मिठी आता आनंदी आनंद गाऊ परमानंदे मना संगे। बस मनामध्ये जो आनंद झाला आणि मग चरणावरनं लक्ष ज्यावेळेला मुखाकडे गेलं विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या, एक नवल होतं। काय नवल होतं? बाकीचे मोठे मोठे वारकरी ज्यावेळेला पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जातात ना त्यावेळेला देव नजर फिरवतो, पण यावेळेला नेमकं उलटच झालं। देव महाराजांकडे बघत होता। तुकाराम महाराजांना आश्चर्य वाटलं। महाराजांनी देवाला विचारलं, देवा माझ्याकडे काय पाहता? टकरमकर पाहून राहिले, पाहता का? देव म्हणाले, मागण्याची आस पाहि मुखाकडे, मागण्याची आस पाहि मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ, चिंतिल्या रोकडे मनोरथ। तुकाराम महाराज, अहो तुमची 8 पिढ्याची परंपरा सुरू आहे। विश्वंभर बाबापासून जी परंपरा सुरू झाली पंढरीची वारी करण्याची, ती परंपरा अजूनपर्यंत चालू आहे। तुमच्या नामाचं तुमच्या भक्तीचं ऋण माझ्यावरती झालंय। काहीतरी मागा जेणेकरून मी उतराई होऊ शकेल। काय द्यावे त्याचे व्हावे उतराई, जे मागशील ते दे। मागव भूमी देनु धन कोसा, मागाल ते देतो। धन मागा, इस्टेट मागा, प्रॉपर्टी मागा, लागल ते देतो। तुकाराम महाराज म्हणतात बघा, आम्हाला लाज नका, काही मागणे अमानुचित, वडिलांची रीत जाणत सो। आमच्या आज्यानं कधी मागितलं नाही, आमच्या पंजानं कधी मागितलं नाही, पण देव म्हणाले आता मी तुम्हाला काहीतरी दिल्याशिवाय सोडणार नाही, काहीतरी मागाच म्हणतो। ज्यावेळेला हट्टाला जाऊन पोहोचले देव त्यावेळेला तुकाराम महाराज एक मागणी मागतात, त्या अभंगाच्या पहिल्या चरणात। देवा तुम्ही माझ्यावरती प्रसन्न आहात ना?
मग एक काम करा, माझी ही मागणी पूर्ण करा, एक उपकार माझ्यावरती करा. देवाला उपकार करा असंच महाराज म्हणतात. आता बारीक विचार करा, देव उपकार करतो का? देव हा उपकार करतो का? तर याचं उत्तर आहे हो. आपण सगळेजण सहज म्हणून जातो का देवानं आम्हाला काय दिलं, त्याचं उत्तर सांगतो. देवाचे आपल्यावरती एवढे उपकार आहे, एवढे उपकार आहे. नाही तर आजही बघा जगाच्या पाठीवरती असे अनेक लोक आपल्याला पाहायला मिळतात ज्यांना डोळे नाही. काही काही लोकांना कान आहे पण ऐकू येत नाही. काही काही लोकांना घर नाही, फुटपाथवर राहतात. काही काही लोकांना मायबाप नाही, अनाथाचं जीवन जगतात. काही काही लोकांना हातपाय नाही, डोळे नाही. देवाचे केवढे उपकार आहे. दिले इंद्रिय हात पाय, दिले इंद्रिय हात पाय, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, तेनी तू दोरती नारायण, तेनी तू दोरती नारायण, ताते दिवा बना भवरोगा, दिले इंद्रिय हात पाय दान, दिले इंद्रिय हात पाय दान, जीव बना भवरोगा, दिले इंद्रिय हात पाय दान, दिले इंद्रिय हात पाय दान. भगवान परमात्म्याचे आपल्यावरती केवढे उपकार आहे. सुंदर डोळे दिले, हातपाय दिले, सगळे इंद्रिय बरोबर जागेवर ठेवले. केवढे उपकार आहे. आणि तरी प्रश्न निर्माण झाला, देव उपकार करतो का? देव उपकार करतो, पण उपकार करण्याची पद्धत राहते. एक असते अपकार्यावर उपकार, एक असते उपकार्यावर उपकार. एखाद्यानं जर तंबाखू दिला तर समोरचा म्हणतो तू मला तंबाखू दिला ना, माझ्या दिवसात चुना घे. याला म्हणतो तू उपकार्यावर उपकार करणे. प्रसंग सांगतो. तो सुदामा ब्राह्मण निरंतर भगवंताचे नामजप करायचा, पण तरीही 18 विश्वदारिद्र्य. त्याने ठरवलं देवाचं दर्शन घ्यावं, देवाची भेट घ्यावी. पण भेट घ्यायची म्हटलं तर काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. राजा, मित्र आणि देव यांच्या भेटीला जर जायचं असलं तर काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. आणि देवाचा नियम आहे, घेशी तवा देशी ऐसा अससी उदार. काहीतरी घेतल्याशिवाय देव देत नाही. हे सूत्र सुदामजीला चांगल्या पद्धतीने माहित होतं. आणि मग सुदामजी मुष्टीभर ते तांदूळ किंवा पोहे घेऊन द्वारकापुरीला गेले. परिणाम काय झाला, त्यांचे ते तांदूळ खाल्ले आणि नंतर मुष्टी पोहे घेऊन या त्याचे भेटीला गेला. मुष्टी पोहे घेऊन त्याची भेटीला गेला. हो शुद्ध भाव देखून या गाव सोनिया दिला. भाव देखून या गाव सोनिया दिला. विठोबाचा धर्म लावो त्याचे चरणी लक्ष लावो. 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 भगवान परमात्मा हा उपकार्यावर उपकार करतो, यात नवल नाही. भगवान परमात्मा अपकार्यावरही उपकार करतो. नाही तर बघा, ती पूतना राक्षसी सुंदर असं रूप तिने परिधान केला. आपल्या स्तनावरती विष लावून ती भगवंताला दूध पाजण्यासाठी म्हणून आली. भगवान परमात्मा विष प्याले, रक्त प्याले, पंचप्राण प्याले. आणि मग ज्या वेळेला अंगाची लाईलाई झाली त्यावेळेला आकाश मार्गे उडत मोठमोठ्यानं ओरडायला लागली. सोडी सोडी कृष्ण भगवंताचा
पण एकनाथ महाराज आपल्या एकनाथी भागवतामध्ये वर्णन करतात, विश्वाजोवाली पूतना राक्षसी सैजता तियसी देणे रया, तुवा संकाधिकाचे नेमाने सैजू सरसू केला पूतने. 4 प्रकारच्या मुक्त्या असतात, स्वरूपता, सलोकता, समीपता आणि सायुज्यता. सर्वात श्रेष्ठ मुक्ती जर कोणती असेल तर ती सायुज्यता नावाची मुक्ती, ती त्या पुतनेला दिली. यावरनं काय लक्षात येतं, देव उपकार्यावर उपकार करतो, यात नवल नाही. देव अपकार्यावरही उपकार करतो. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंताला विनम्र भावाने एक प्रार्थना करतात, देवा आता ऐसा करी उपकार. मला माहित आहे तू आमच्यावरती वारंवार उपकार करत आलेला, तुझे अगिनित एवढे सारे उपकार तुझे आमच्यावरती आहे. एक उपकार पुन्हा कर. कोणता? देहाचा विसर आणि वार, देहाचा विसर आणि वार, देहाचा विसर आणि वार, देवाचा करी उपकार, देहाचा विसर पाणी मद, देहाचा विसर पाणी मद, देवाचा करी उपकार, देहाचा विसर पाणी मद, देहाचा विसर पाणी मद. देवा एक उपकार करा आमच्यावर, देहाचा विसर पाडी माझ. एक काम करा, आम्हाला ना देहाचा विसर पडू द्या. पुन्हा शंका निर्माण झाली, महाराज अहो देहाचा विसर पडण्यासाठी देवाला कशाला मागणी मागायला लागते? देहाचा विसर पडण्यासाठी 3 गोष्टी सहज देहाचा विसर पडतो. कोणकोणत्या? झोपेत देहाचा विसर पडतो, दारू पिलेल्या माणसाला देहाचा विसर पडतो, आणि पागल झालेल्या माणसाला सुद्धा देहाचा विसर पडतो. मग देहाचा विसर पडण्यासाठी देवाला का मागणी मागायची? झोपलेला माणूस झोपलेला आहे, छान त्याचं घोरणं चालू आहे, अंगावरून साप जरी गेला तरी पोता नाही लागत. एक दृष्टांत सांगतो. एक जवाई ट्रक ड्रायव्हर होता. ट्रक चालवता 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 थकला आणि बाजूला त्याची सासू होती. त्याच्या सायानं दोघाही माय बापाला अलग काढलं होतं. एका खोलीमध्ये सासरे आणि सासूबाई राहत होते. ट्रक थांबवला, यानं झोपडी जवळ आतमध्ये गेला. सासूबाईला आनंद झाला, जवाई आले जवाई आले. काय करावं ना काय नाही. नाकाचा मोती ठेवी गहाण, राखे जावयाचा मान. बस मग काय सुंदर पाहुणचार झाला आणि रात्रीला झोपण्याची व्यवस्था. सासूबाई म्हणाल्या, अहो जवाई बापू झोपायचं कसं? पलंग आहे काय? जागा थोडी आहे. जवाई बापू म्हणतात, एक काम करा सासूबाई, तुम्ही पलंगावर झोपा, आम्ही 2 जण खाली झोपतो ना. पण दोघं काही मागे ना. म्हणून त्यांनी युक्ती केली, सासऱ्याच्या पायाकडे जवळचं आणि जवळच्या पायाकडे सासऱ्याचं तोंड. लक्षात आलं का तुमच्या? आणि सासरे बुवा गार झोपले, जवाई बापू झोपले. पण झोपता झोपता त्यांना स्वप्न पडलं. ड्रायव्हर माणूस त्याला गाडीचं स्वप्न पडलं. हा ट्रक चालवत होता. ट्रक चालवता चालवता एक म्हातारा सायकल घेऊन यायला. त्या म्हाताऱ्यानं ट्रकला ओव्हरटॅक केली. याला राग आला, याने गेअर टाकला. ट्रक समोर गेला, पण 5 मिनिटांमध्ये पुन्हा म्हाताऱ्यानं ती गाडी त्याची सायकल समोर नेली. याला पुन्हा राग आला, याने पुन्हा गेअर टाकला. तिसऱ्यांदा आता तो म्हातारा स्वप्नामध्ये एवढ्या जोऱ्यानं समोर गेला की याला ओव्हरटॅक करणं शक्य होईना. त्यावेळेला याने गेअर घेतला आणि एवढ्या जोऱ्यानं टाकला, एवढ्यामध्ये ओरडण्याचा आवाज आला, अरे बाबा देवा मेलो. याला वाटलं माझ्या ट्रकनं सायकलला उडवलं, म्हातारा मेला. पण लगेच डोळे उघडले तर पाहतो काय, न आगे साइकिल है न साइकिल की रांग है, न आगे साइकिल है न साइकिल की रांग है, इसके हाथ में गेर वेर कुछ भी नहीं, ससुर जी की टांग है. त्या सासरी बुवाच्या तंगड्याला तो पहिला गेर, दुसरा गेर. झोपेमध्ये पठ्यानं म्हाताऱ्याला हॉस्पिटलमध्ये भरती केलं, पण देह भान राहिला नाही. मग झोपेमध्ये सुद्धा देहाचा विसर पडतो. विठ्ठल विठ्ठल. दारू पिलेल्या माणसाला सुद्धा देहाचा विसर असतो. तुम्ही बघा, 30 ची ती रात्र होती. सगळे मित्र जमले. एका मित्राकडे गच्ची होते, त्यांची पार्टी सुरू झाली. आता दारू द्यायची पार्टी, काय साधी सुधी होती का?
याने एक दोन पॅक मारल्यानंतर यांचे फाडे सुरू झाले. आता दारूवाल्याचे फाडे म्हणजे बेदुने चार असे नव्हते, त्याचे फाडे जरा वेगळे होते. दारू एक दारू बैठक झाली सुरू, दारू दोन ग्लास मजा येईल खास, दारू त्रिक वाईन कसं वाटते फाईन, दारू चोक बियर टाका पुढचा गियर, दारू पंचे रंग विसरून जाऊ गम, दारू सक ब्रँडी आणा मटन हंडी. बस फाडी इथं थांबले. काय मटन हंडी? अरे दारू आहे पण मटन कुठं आहे याचा काही जुगाड? 5-6 जण बसले होते, त्याच्यातले एक म्हणला काळजी करू नका, माझ्या घरी बोकड बांधलाय. मग म्हणले जा लवकर जा. आता पहिलेचा दारू केलेला लेझिम खेळतच घरी गेला. जसा घरी गेला गेट उघडलं, याचं लक्ष बोकडाकडे गेलं, पण बोकड्याच्या जवळ जाते ना जाते तेच याचं कुत्र भुंकलं. यानं दारूच्या नशेमध्ये सोडलं आणि नेलं पार्टीमध्ये. ते 4-6 मित्रही पिऊन पूर्ण झालेले होते, त्यांनी मस्त ते शिजवलं आणि रात्रीला खाल्लं. पहाट झाली होती आणि पहाटेला हा लेझिम खेळत आपल्या घरी आला. दरवाजावरती थाप मारते, ती बायको गार झोपलेली होती. काय करावं याला कळे ना म्हणून अंगणातच झोपला. सकाळला जेवढा सडा संमार्जन करण्यासाठी त्याची पत्नी उठली आणि समोर नवऱ्याला असं झोपलेलं पाहिलं. तिने बाल्टीभर पाणी आणलं आणि याच्या अंगावर टाकलं. उठा ना उठा. हा डोळे चोळतच उठला आणि बघते तर काय समोर बोकड. हा विचारात पडला, अरे रात्रीची पार्टी बोकड नेलो तर बोकड इथं कसा? यानं बायकोला विचारायच्या अगोदर बायकोनच याला विचारलं, का हो रात्री आले आणि आपल्या इच्छा कुत्र्याला कुठे नेलं हो तुम्ही? दारूच्या नशेमध्ये काय करेल याचा नियम नाही. असं असल्या कारणानं दारू पेलेल्या माणसाला सुद्धा देहात्मकरित्या भाव राहत नाही, हे सिद्ध होते. पागल झालेल्या माणसाला सुद्धा देहाचं भान राहत नाही. मग तुकाराम महाराज तुम्ही म्हणता देहाचा विसर पडू दे, देहाचा विसर पडू दे. मग देहाचा विसर पाडण्यासाठी या 3 गोष्टी सहज उपलब्ध असल्या कारणानं तुम्ही देवाकडे का मागता या प्रश्नाचं उत्तर द्या. विठ्ठल हे तिन्ही विसर विषयाद्वारे प्राप्त झालेले विसर आहे. दारूद्वारे, झोपेद्वारे आणि अतिविषयामुळे मतिभंग झाल्यामुळे हे देहाचा विसर पडलेला आहे. पण आम्हाला देहाचा विसर असा नाही पाहिजे. आम्हाला कशा पद्धतीचा विसर पाहिजे तर त्याचं उत्तर आहे भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारुनी. सगळ्या बंधनातून मुक्त होऊन परमानंदाची प्राप्ती करून जो विसर आम्हाला प्राप्त होईल तो विसर आम्हाला द्या देवा. विठ्ठल अरे पण पुन्हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला. तुकाराम महाराज देहाचा विसर नेमका कशासाठी पाहिजे? लोक तर देहाचा आठव झाला पाहिजे म्हणून पावडर लावतात, लिपस्टिक लावतात, सेंट लावतात, चांगलं दिसण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला देहाचा विसर का पाहिजे? याचं उत्तर आहे सुखाला कारणीभूत देहाचा विसर आहे आणि देहाचा आठव हे दुःखाला कारणीभूत आहे. माऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात, शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुर्गंधीची थाट, शरीर रोगाचे भंडार, नाही अपवित्र शरीर आहे. महाराज असं का म्हणतात हेच पटवून देण्यासाठी गीतेतल्या 13व्या अध्यायाचा 9वा श्लोक सांगतो मी तुम्हाला. श्लोक काय आलेला आहे? इंद्रियशातु वैराग्य मन अहंकार एवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन. या शरीरा संबंधाने 4 प्रकारचे रोग आलेले आहेत. कोणकोणते? जन्म दुःख, मृत्यू दुःख, जरा दुःख आणि व्याधी दुःख. असे 4 प्रकारचे दुःख या शरीराशी संबंधित आहेत. तुम्हा आम्हाला प्रत्येकाला वाटतं मी काय सुखी आहे, पण संसारामध्ये सुखी व्यक्ती शोधून सापडत नाही. याचं उत्तर एकच आहे, हे शरीरा म्हणजे दुःखाला आहे. आता हेच पटवून देण्यासाठी एक तुम्हाला दृष्टांत देतो. जन्म दुःख प्रत्येकाला भोगावं लागेल. आपण प्रत्येक जण आईच्या गर्भामध्ये राहिलो, आपल्याला परम दुःख त्या शरीरामध्ये भोगावं लागतं. तेचिया जठरपुरी विष्ठा मूत्राच्या दातारी अधो मुख न मासवरी उकळी भारी जठराग्नी विष्ठा लेप चौकडे नाकी तोंडी क्रिमिकिडे. गर्भवतीचे दुःख गाडे कोणापुढे सांगावे? अरे आपल्याला आठवत नाही म्हणून बरं आहे, नाहीतर आपण घाणीमध्ये लोक. आईने जर तो समजा गरम चहा जर पिला तर त्याचे चटके आपल्याला लागत होते. आईने तिखट जर खाल्लं त्याचे चटके आपल्याला लागत होते. आपण खूप हाल अपेक्षा सहन करून जन्माला आलेला. मनाला सांग, आपल्या बायाला सांगते
दुःख आहे मृत्यूचं दुःख, आणि हे दुःख आपल्याला सगळ्यांना भोगायचं आहे. श्री संत महाराज वर्णन करतात. क्षीण झाली ज्ञानदृष्टी, पुढे जडत्व लोयती, पाणी मागती विषयाचे, 10 सहस्र रुच्चक दंशती, झोंबती कडाडूनी कृभय. मरणाच्या यातना काय थोड्या आहे गाव? मरण काय म्हणजे काय एवढं सोपं वाटलं का? क्षीण झाली ज्ञानशक्ती, पुढे जडत्व लोयती, पाणी मागती विषयाचे. ज्यावेळेला मरण येतं ना समोर, त्यावेळेला हे मन भगवंतामध्ये लीन न होता विषयाकडे आकृष्ट होतं. हेच पटवून देण्यासाठी दृष्टांत देतो. एक म्हातारा, शेवटचा श्वास त्याचा चालू होता आणि पोराच्या लक्षात आलं म्हातारं संध्याकाळपर्यंत जगते का नाही याचा नेम नाही. त्याला खाली टाकलं आणि सगळ्या जावयांना अर्जंटमध्ये पत्र लिहिलं. आजच्या जमान्यामध्ये फोन केला. सगळे जावई धावतोईनं आले. आता जवळ आले शेवटच्या क्षणी. सासरी बुवानं काहीतरी खाल्लं पाहिजे म्हणून कोणी केळ आणलं, कोणी अंगूर आणले. 4 जवळ होते ना. पहिला मोठा जावई सासऱ्यासमोर उभा राहिला. मामाजी कसं लागते? बरं नाही लागत. थोडस केळ खाता का? नाही, केळ तर नड्याच्या खाली उतरत असले. दुसरा आला. मामाजी थोडस दूध घेता का? दूध, आणि दूध थंड थंड लागते. तिसरा आला. मामाजी संतर खाता का? नाही, संतर आंबट लागते. चौथा हुशार होता. त्यानं पटकीने खिशातून दारूची शिशी काढली आणि त्याला दुरून दाखवली. मामाजी घेता का? हा, घेऊन घेईन म्हणते दोन खूप. म्हणजे मरणाच्या दारात सुद्धा विषय सुटले का? क्षीण झाली ज्ञानशक्ती, पुढे जडत्व लोयती, पाणी मागती विषयाचे, 10 सहस्र रुच्चक दंशती. 10 सहस्र. साधा एखाद्या विंचवानं दंश करू द्या, तो 10 उड्या मारते आणि त्याच्या समोर गुलाबजामची वाटी घेऊन जा. अरे उड्या करून मारतो रे, ये इकडे, एक गुलाबजाम खाय बरं. अशी किती गुलाबजाम दिले मग तो खाई? त्याचा त्रास त्याच्यानं सहन होत नाही, तो काय गुलाबजाम काही खाणार? आलं का लक्षात? मरणाच्या वेळेला 1000 विंचवांनी एका जागेवर एका वेळेला दंश करा. हा जेवढा त्रास होते ना तेवढा त्रास मरणाचा आहे. आणि मरणाची गंमत आहे, तुमच्याकडे आलेला पाहुणा रात्री उशीर झाला, तो म्हणल की बाबा मला आजच्या दिवस राहू द्या, रात्रीचा मुक्काम करू द्या. आपणही म्हणतो हाल्टिंग गेली तरी चालते, पण तुम्ही मुक्काम करा. पण मरणाचं तसं नाही. माऊलीत ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात. देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहया, ना म्हणू नये धनंजयाची या परी. आलं का लक्षात? म्हणून हे मरण कोणाला चुकत नाही. या मरणाचं दुःख फार आहे, खूप आहे. विठ्ठल दोन दुःख पाहिले आपण, जन्म दुःख, मृत्यू दुःख. आणखीन एक तिसरं दुःख आहे, त्याचं नाव आहे जरा दुःख. जरा म्हणजे काय? जरा म्हणजे म्हातारपण. म्हातारपण काय चांगलं राहते का? जेव्हा मस्ती करून घ्या. म्हातारपण आल्यावर काय होतं? लटा लटा आले मान, दाटून आले पंचप्राण, थुंकी शिंतोडा सर्वदाय, नाकी शेंबूड निरंतर काय, गडबडा लोई माझारी. बस सगळं काही सुनेच्या भरोशावर. म्हणून सासवांनो सुनाबरोबर आता चांगले वागा, कारण की ज्यावेळेला जक्कड वाहन भाकर तिलेच मागा लागणार आहे. आलं का लक्ष? म्हणून म्हातारपणामध्ये काहीच होत नाही. म्हणून जो काही परमार्थ करायचा आहे ना, शरीरामध्ये रगत आहे तिथपर्यंत परमार्थ करायचा. नामजप करायचं, पंढरीची वारी करायची, भजन करायचं, दिंडीत चालायचं, हे सगळं तारुणपणा. एखाद्या म्हाताराला म्हणा चालता का पंढरीच्या वारीला? नाही बाबा, नाही बाबा, चालणं होत नाही. राम राम म्हणणं, राम राम, तो लांब लांबच म्हणते. राम काही ते मुखात येते का? एखाद्याला म्हटलं चाल रे बाबा, चाल आपण महादेवावरून येऊ. तो महादेवाला तो एकच म्हणतो, देवा माझ्याच्यानं जमणार नाही. कारण तुळ झालो देवा, नाही हात ना पाय, पातुळ झालो देवा, पांगुळ झालो देवा, नाही हात ना
दुःख, जरा म्हणजे म्हातारपणाचं दुःख, या 3 दुःख. आणि 4थं दुःख आहे व्याधी दुःख. व्याधी म्हणजे रोग. दिसून राहिले, बसून राहिले, हसून राहिले, ठीक आहे. एखादा रोग जर झाला तर कसं वाटतं? जीवन नकोसं वाटतं. देखी या रोगाते जिनावे, औषध तरी द्यावे, परी ते अतिरुच्च भावे मधुर जैसे. केव्हा चांगलं वाटते ना केव्हा नाही असं वाटते ना, तर जीवन सुद्धा नरकाचं होतं. बिमार पडल्यावर काही कमी दुःख आहे का? भयंकर दुःख आहे. म्हणून जन्म दुःख आहे, मृत्यू दुःख आहे, म्हातारपणाचं दुःख आहे आणि रोगाचं दुःख आहे. हे 4 प्रकारचे मोठे दुःख या शरीराला लागलेले आहेत, उपजाती लागलेले आहेत. असं असल्या कारणानं देवा तू एक काम कर. देवा कायचा करी उपकार, देवा कायचा करी उपकार, देवा कायचा करी उपकार, देवा कायचा करी उपकार, देहाचा विसर पाडी देहाचा विसर पाडी मान, देहाचा विसर पाडी मान. कळलं महाराज? या शरीराला दुःखा चिकटलेलं असल्या कारणानं तुम्हाला देहाचा विसर पाहिजे. पण देहाचा विसर पडला तर काय होईल? अभंगाच्या 2ऱ्या चरणात परितहा देवा तुका पावे मला, परितहा देवा तुका पावे मला, परितहा जीव सुख पावे माझा. पुन्हा प्रश्न निर्माण झाला, महाराज तुम्हाला कोणतं सुख पाहिजे? नवीन प्रश्न तयार झाला, कोणतं सुख पाहिजे? कारण गीतेच्या 18व्या अध्यायाच्या 37 नंबरच्या श्लोकानुसार सुखाचे 3 प्रकार असतात. सुखम त्रिदानी त्रिविधम शृणुमे भरतर्षभा अभ्यासा भ्रमते यत्र दुःखांतची निगच्छति. 3 प्रकारचे सुख असतात. पहिलं सुख आहे सात्विक सुख, दुसरं सुख आहे राजस सुख आणि तिसरं सुख आहे तामस सुख. मग आता सात्विक सुख कशाला म्हणायचं जरा पटवून घ्या. यदग्रे विषमेव परिणामी मृतोपमम तत्सुखम सात्विकम दुःख आत्मबुद्धीत साधजम. एखादं असं सुख राहते की ते करायला गेलं म्हणजे चांगलं नाही वाटत हो रे काजी, पण ज्या वेळेला ते सुख आपण उपभोगतो त्यावेळेला त्या सुखाचं स्मरण होते. आलं का लक्षात? उदाहरणार्थ तुमच्याकडे खायला काहीच नाही, 4 दिवसचा उपास आहे, भाकरी एकच आहे, एवढ्यामध्ये दारावरती एक जण आला ना, अहो द्यावं काहीतरी, काहीतरी खायला द्या, काहीतरी खायला द्या. स्वतःची भाकर देऊन टाकली त्याला. आता पहिले 4 दिवसापासून आपण काय उपायची भाकर दिली देताना फार वाईट वाटलं, पण ज्या वेळेला त्याने डकार दिली कधी त्यावेळेला एवढं चांगलं वाटलं, अरे वा आपली एक भाकर एका भुकेलेच्या कामी आली. याचं नाव आहे सात्विक सुख. विठ्ठल विठ्ठल. दुसरं सुख आहे का? दुसरं सुख आहे राजस सुख. राजस सुख कशाला म्हणतात? विषय इंद्रिय संयोगात यदग्रे मृतोपमम परिणामी विषमेव तत्सुखम राजस्मृतम. राजसी भोग भोगणे याला म्हणतात राजस. जसं उदाहरणार्थ सुंदर असा सोफा सेट चौरंगावर बसला, गुलाबजामुन गुलाबजाम गुलाबजामुन गुलाबजाम खाणं चालू आहे, पण जेवढं तुम्ही खाल भोगे भोग भयम, हे जे भोग आहे हे भोग स्वतःचा नाश करणार आहे, समोर विषासारखे आहे. असं असल्या कारणानं हे सुद्धा म्हणजे मिटणारं सुख आहे. बरं, पहिलं सुख सांगितलं सात्विक सुख, दुसरं सुख सांगितलं कोणतं? राजस सुख, आणि तिसरं सुख आहे तामस सुख. तामस सुखाचा श्लोक आलेला 18व्या अध्यायामध्ये 41 नंबरचा श्लोक तुम्ही गीतेमध्ये पाहून घ्यायचा. कोणता श्लोक आलेला आहे? यदग्रे चानुबंधेच सुख मोहन आत्मना निद्रालस्य प्रमादोत्त तत्तामस भूतम.
बघा, एखादा व्यक्ती जर वारंवार झोपून राहत असेल, आयास करत असेल, पाहणाऱ्याला वाटते अरे बाबा किती किती सुखी, पण त्याचे हाल त्याच्याच्यानं सहन होत नाही. त्याची जी काही त्याचा जो स्टॅमिना आहे ना, स्टॅमिना एकदम कमी होऊन जाते. अलग लक्षात. म्हणून हे झोपेचं सुख, सात्विक सुख, राजस सुख, हे सगळे सुख मिटणारे आहे, आटणारे आहे. मग तुकाराम महाराजांना प्रश्न करा, का हो महाराज, 3 प्रकारचे सुख इथे मध्ये सांगितलेले आहे, तुम्हाला कोणतं सुख पाहिजे ते आधी सांगा. तुकाराम महाराज म्हणतात, मला या 3 प्रकारच्या सुखाबद्दलच नाही, कारण हे सुख विटणारे आहे, नाचणारे आहे, संपणारे आहे. मला ते सुख पाहिजे. कोणतं? विटेसे सुख नवे भक्ती रस, 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 मूर्ती आस सेवावे, मूर्ती आस देवावे, मूर्ती आस देवावे. विटेचे सुख नवे भक्ती रस. हे जे 3 सुख आहे, हे सुख म्हणजे विटणारे आहे, परंतु आम्हाला जे सुख पाहिजे ते भक्ती रसाचं सुख पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज असं म्हणतात, देहाचा विसर पाडी मज. एकदा जर का देहाचा विसर पडला ना, तर काय होईल? तरीचा हा जीव सुख पावे माझा. देहा संबंधाने असणारे भोग याची आम्हाला गरजच पडणार. कोणातरी अवले गरज पाहिली का काही करा, चहाच द्या, नाही ना. देहा संबंधाने त्यांचं काहीच राहत नाही, काही शिल्लक राहत नाही. म्हणून ज्यावेळेला देहाचा विसर पडते त्यावेळेला परम सुखाची प्राप्ती होते. आणि हे गोष्ट तुकाराम महाराजांना चांगल्या पद्धतीनं कळली. तुकाराम महाराज समोरचे शब्द खर्च करतात, बर्वे केशी राजा हे केशी राजा, मला ते कळून चुकलेलं आहे की जेथपर्यंत या देहाचा आठव आहे तेथपर्यंत दुःख आहे. एकदा जर का देहाचा विसर पडला तर आमच्या दुःखाचा सुद्धा विसर पडेल. विठोबा